फ्रेंड, कसे आहात सगळे? तर आज आम्ही आलेलो आहे मोरजोतचा धबधबा पाहण्यासाठी आणि तिथून पुढे झुलता पूल पाहण्यासाठी जाणार आहे। तर चला तुम्ही देखील आमच्यासोबत। सगळीकडे असणारा हिरवागार डोंगर आणि डोंगराच्या मधून असे पडणारं पाणी पाहायला किती भारी वाटतं ना। तर बघा किती सुंदर निसर्ग सौंदर्य दिसत आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात हे असं पाहणं म्हणजे एक नवलच। तर आज आम्ही आलेलो आहे, सुट्टी आहे तर म्हटलं चला फिरून येऊया, पावसाळी सुट्टीचा आनंद घेऊया। तर हा मोरजोतचा धबधबा पाहण्यासाठी आलेलो आहे फर्स्ट टाइम। तर खूप सुंदर वाटलेला आहे हा धबधबा। तर बघा किती छान पाणी पाहताना वाटते ना, असं पिक्चरमध्ये किंवा व्हिडिओ पाहणं वेगळं आणि प्रत्यक्षात असा धबधबा समोरासमोर पाहणं किती छान वाटतं। तर हे बघा पाणी पडत आहे आणि त्याचे छोटे छोटे पाण्याचे असे थेंब असे अंगावर उडत होते, तर खूप सुंदर वाटत होतं। आज सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की पाऊसच पडतोय अंगावर, पण जसं आम्ही पुढे जाऊ तेव्हा लक्षात आलं की ते पाणी खाली आपटून असं त्याचे जे तुषार असतात ते आपल्या अंगावर उडत होते। तर खूप सुंदर वाटत होतं आणि आज बारीक सारीक पावसाची रिमरिम चालूच आहे। तसं म्हणायला गेलं तर बरेच दिवस पाऊस चालूच होता, पण आज सकाळपासून उघडलेला म्हणून म्हटलं चला फिरून येऊया। तर हे बघा पडणारं पाणी परत या खालच्या दिशेने जात होतं खाली। त्यानंतर मध्येच काय झालं, खूप मोठा पाऊस आला, त्यामुळे आम्ही मग एका बाजूला जिथे उभे राहायची जागा आहे तिथे बघा छोटंसं वेटिंग रूम आहे, तिथे येऊन थांबलो, फोटो वगैरे काढलो। त्यानंतर आम्ही झुलता पूल पाहण्यासाठी आलेलो आहे बघा। तर इथलं दृश्य देखील त्याहीपेक्षा खूप सुंदर वाटत होतं। मस्तपैकी असं वाहणारं पाणी आणि आजूबाजूला बघा कशी छान हिरवळ दिसत आहे आणि पाणी वरच्या बाजूने येत आहे, उलट दिशेने येत असल्यासारखं वाटत आहे। तर याला ॲक्च्युली झुलता पूल असं नाव आहे, पण आता ते बांधकाम पूर्ण जे आहे ते तुटलेलं आहे, त्यामुळं फक्त नावापुरतं राहिलेलं आहे। पुढे बघा दिसत आहे ती तिथं सुरुवातीच्या काळी जो होता तो पूल होता, पण आता तिथं नाही आहे तो पूल, तुटलेलं बांधकाम आहे ते या ठिकाणी। तर आम्ही देखील या ठिकाणी फर्स्ट टाईमच आलेलो आहे। तर आम्हाला तर खूप आवडलं इकडचं आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य। मग काय, आवडते ना तुम्हाला देखील मोरजोतचा धबधबा आणि हे जो आहे तो झुलता पूल पाहायला कसं वाटतंय? छान वाटतंय ना। तर आम्ही देखील खूप एन्जॉय केलं। त्यानंतर त्या ठिकाणी थोडा वेळ पाऊस कमी आलेला, त्यामुळे थोडा वेळ थांबलोच त्या ठिकाणी। निघावं असं वाटतच नव्हतं की इतकं सुंदर ते दृश्य पाहून। त्यानंतर मग पाऊस यायला लागला, त्यामुळे आम्ही निघालेलो आहे। तर कसा वाटला आजचा तुम्हाला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।